गुड इव्हनिंग. गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हनिंग. हा, ओके. आपण मागच्या तासिकेला स्वाध्याय 5.4 सुरू केलेला होता. त्यातील मला वाटते 4 उदाहरणं आपण पाहिलेली होती. आता आपण 5वं उदाहरण पाहतोय. बघा, पुढील चौकटीत आकृत्यांसाठी अंक दिलेले आहेत. आता चौकोनासाठी 16, वर्तुळासाठी 15, त्रिकोण 14, उलटा त्रिकोण 13, उलटा त्रिकोण आणि वर बघा वर्तुळ आहे 12. प्रत्येक सिंबॉलसाठी एक संख्या दिलेली आहे. याचे निरीक्षण करून आपल्याला सांगा. आता हे घेऊया आपण पहिल्यांदा. चौकटी ब्रॅकेट आहे की नाही, याची किंमत किती आहे रे याची? उलटा त्रिकोण आणि वर असं वर्तुळ हे सिंबल पहा. 12. बरोबर. 12. किती आहे? 12. 12. त्यानंतर चौकोनामध्ये टिंब 4. बरोबर. हे छेद येणार. पुन्हा साधा कंस पूर्ण, पुन्हा हे भागिले. त्यानंतर याची बघा त्रिकोणामध्ये टिंब 5. बरोबर. किती आहे किंमत? 5. 5. आणि वर्तुळ 15. 15. 15. बरोबर. साधा कंस पूर्ण, चौकटी कंस पूर्ण. पुढा अधिक चिन्ह आहे पहा. साधा कंस आहे. पुन्हा चौकोनासाठी पहा. 16. चौकोनासाठी आहे 16. आणि चौकोनामध्ये टिंब 4. हे सोडवूया. आता पहिल्यांदा चौकटी कंस सोडवूया. 12 भागिले 4. भागिलेचं मी गुणिले करतो. पुढच्या पूर्णांकाचं काय होईल रे? गुणाकार व्यस्त संख्या होईल. म्हणजे 5 अंश छेद 15चं उलट होणार. कसं होणार? 15/5. 15/5. बरोबर. आणि अधिक पुढं 16 अंश छेद किती? आता इथं भाग जातोय का बघूया. 5 त्रिक 15. 15. इथं 4 एके 4, 4 त्रिक 12. 4 त्रिक 12. मग अंशामध्ये 3 गुणिले 3 किती? 9. आणि 4 एके 4, 4 चौक 16. आणि 9 आणि 4 ची बेरीज करा. 13. आणि मग 13 साठी कोणतं सिंबॉल आहे पहा? 13 साठी उलटा त्रिकोण. उलटा त्रिकोण म्हणजे पर्याय 2. क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आहे ना? सोपं आहे ना हे? हो सर. ओके. आता प्रश्न 6 वर तुम्हाला काही अंक आणि त्या अंकाशी संबंधित काही चिन्ह दिलेले आहेत. आता 6वा प्रश्न पहिल्यांदा आपण सोडवूया. भरीव चौकोन आहे. भरीव चौकोनासाठी कोणतं सिंबल आहे बघा? हे कोणता अंक आहे? 7 आहे. त्यानंतर अधिक म्हणजे हे आणि गुणिलेसाठी कोणता अंक? गुणिलेसाठी 3 आहे. पुन्हा भागिलेचं चिन्ह देतो. त्यानंतर भरीव गोल 5 आहे. वजा 2. वजासाठी 2. आता ही पदावली आपण सोडवूया. कोण सोडवूया? 7 अधिक 3 10 भागिले 5 वजा
आपण इथं भागाकार करूया. 10/5 2 आणि 2 वजा 2 किती? 0. पर्याय क्रमांक 4. आणि शून्यासाठी चौकोन आहे आणि चौकोनात मध्ये एक वर्टिकल लाईन आहे. पर्याय क्रमांक म्हणजेच 4. पर्याय क्रमांक 4. बरोबर, पर्याय क्रमांक 4. ओके. आता प्रश्न 7 पहा. भागिलेचा वर्ग. आता भागिलेसाठी कोणता अंक आहे? 4. 4. दीड किलो चा खोबरं अर्धा वर्ग. किलो बदाम त्यानंतर अधिक वेलची नाही बडीशेप 8. गौरी तरट्या वाटीची. गौरी तरटे. 8चा घन. हा. आता या सिम्बॉल साठी काय आहे? 8 आहे. म्हणजे तर 8चा काय येणार? घन येणार. त्यानंतर चिन्ह आहे वजा. त्यानंतर त्या सिम्बॉलचा वर्ग आहे. म्हणजे कोणाचा वर्ग येणार? 8चा वर्ग. 8. त्यानंतर अधिक आहे. भागिलेचा घन. भागिलेला कोणता आहे? 4. म्हणजे 4चा घन. आता हे सांगा. 4चा वर्ग 16. 8चा घन 512. 512 वजा 8चा वर्ग 64. 64 आणि अधिक 4चा घन 64. 64. आता या वजा 64 ला हे अधिक 64 क्या? मग आता 512 आणि 16ची बेरीज करा. 528. 528. हा, 528. मग 5 साठी कोणतं सिम्बॉल आहे पहा? भरीव गोल. भरीव गोल. काय आहे? भरीव गोल. साठी वजा. वजा आणि 8 साठी पर्याय क्रमांक 3. वर्तुळाकृती रेषा. हा, असा काय आहे? पर्याय क्रमांक 3 आहे. 3. आठवा. 18च्या परीक्षेत हा प्रश्न आलेला होता पहा. जर एका सांकेतिक 49 नंतर 3 स्टार आहेत, याची किंमत 40. 60 नंतर 2 चौकोन, याची किंमत 15. 20 नंतर 1 स्टार, याची किंमत 17. 18 नंतर 1 चौकोन, याची किंमत 9. तर 100 चौकोन 2 स्टार याची किंमत किती? 2 अचूक पर्याय निवडायचा आहे. आता आपण सिंपल काढूया. सगळ्यात खालचा बदल काढूया. 18 नंतर चौकोन आहे. आता 18ला कशाला भागल्यानंतर 9 येईल रे? 2. 18ला 2 न भागल्यानंतर किती येणार? म्हणजे इथं भागिले 2 करावं लागेल आपल्याला, की नाही? मला सांगा, इथं 18च्या पुढं चौकोन आहे, इथं 18च्या पुढं काय आहे? भागिले 2 आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल रे, भागिले 2 असणार. बरोबर ना? हो सर. आता दुसरं काय आहे? 20च्या पुढे स्टार आहे, किंवा आपण फुली करूया. आता 20च्या पुढे फुली. आता 20तून किती वजा केल्यानंतर 17 येणार? वजा 3. 3 बरोबर 17. मग इथं स्टारची किंमत येणार आहे. स्टारची 3 वजा वजा 3. 3 वजा 3 येणार. स्टारची किंमत काय आली? वजा 3. त्याच्यावर बघा आता मग 60. एका चौकोनाची किंमत भागिले 2 आहे का नाही? मग इथं भागिले आणि पुन्हा भागिले 2 करतो. आता बघा येते का नाही? 15.
भागिले 2 30 आणि 30 भागिले 2 15 आलं का बरोबर? हो. हो आता सर. वर बघा 49च्या पुढे 3 स्टार आहेत. एका स्टारची किंमत -3, इथं -3, दुसऱ्या स्टारचं -3 आणि तिसऱ्या स्टारचं -3. -3 46, 46 -3 43 आणि 43 -3 40 आलं का 40? हो. हो सर. म्हणजे आपल्या लक्षात या ठिकाणी दिलेलं आहे किंमत भागिले 2 अशी आहे आणि स्टारची किंमत -3 अशी आहे. आता आपल्याला जी राशी विचारलेली आहे ती काढूया. 100. 100च्या पुढे चौकोन आहे. चौकोनाची किंमत काय रे? भागिले 2. भागिले 2. त्यानंतर स्टार आहे. स्टारची किंमत -3. -3 आणि त्यानंतर अजून एक स्टार आहे. किंमत -3. हा. आपण सोडवूया. पहिल्यांदा भागाकार क्रिया करायची. 100 भागिले 2 किती? 50. 50 वजा. आता पहिली वजाबाकी 50 - 3 47. 47. बरोबर ना? हो सर. 50 - 3 47. आणि 47 पर्याय 3 क्रमांक. केलं. पर्याय थांबा. क्रमांक आणि 3. आता बघा बऱ्याच जणांना वाटतं 44 उत्तरच पर्यायामध्ये कुठं नाही. पण पर्यायामध्ये सुद्धा थोडं क्रिया करायची आपल्याला. आता पर्याय आपण सोडवूया आणि पर्यायाची किंमत काढूया. मी वळीने एक पर्याय करतो. पहिला पर्याय काय आहे सांगा? 88. 88. त्याच्या पुढे चौकोन. चौकोनाची किंमत काय? भागिले 2. आलं का 44? म्हणजे पहिला पर्याय तर आहे. आता दुसरा पर्याय बघू आहे का? 88च्या पुढे स्टार आहे. मग स्टारची किंमत -3 ना? हो सर. 88 मधून 3 गेल्यानंतर 85. 44 येत नाही म्हणजे हे उत्तर नाही. त्यानंतर 47च्या पुढे स्टार. स्टार म्हणजे -3. 44 आलं बघा. म्हणजे हे सुद्धा उत्तर आहे. 47च्या पुढं चौकोन. चौकोन म्हणजे भागिले. आता याचं उत्तर 44 येत नाही. 2 2 4 येत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 असं याचं उत्तर आहे. समजलं का हे? हो सर. हो सर. ओके. हा 9वा प्रश्न पहा. पहिल्यांदा गोल आहे. पुन्हा गोल आहे. गोल आहे. चौकोन आहे. पुन्हा गोल आहे. गोल, चौकोन आणि पुन्हा गोल. आणि या तिघांची बेरीज त्रिकोण, चौकोन आणि 3 दिलेला आहे. आता बघा व्यवस्थित. इथं बेरजेत एकक स्थानी किती आहे रे? 3. म्हणजे या गोलाची किंमत काय असणार रे? सांगा बघू. 1. 1 असणार. म्हणजे इथं 1 घेतलं, इथं 1 घेतलं, 1 घेतलं. 1 + 1 2 आणि 2 + 1 3. गोलाची किंमत आपली 1 निश्चित झाली. चौकोन पहा. 3 चौकोनाची बेरीज. मग आता चौकोनाची किंमत आपण 1 पासून सुरुवात करू. 5 येते सर. हा? 5. बर. चौकोनाची किंमत किती? 5. सर 4. थांबा इथं 5 घेतलं, इथं 5 घेतलं. 5 × 15. 5 आणि हाताला 1. बरोबर आहे. याच्या उत्तरात दशक स्थानी 5. वरच्या 3 5 ची बेरीज 15. 15 म्हणजे बरोबर दशक स्थानी 5 बसली. म्हणजे वर चौकोनाची किंमत आहे ती बेरजेमधील चौकोन 5 आली. ओके. आणि मग इथं मग
कोणाला एक दिलं मग इथं एक दिला, इथं एक दिला, इथं एक दिला, हातचा एक. एकची 4 वेळा बेरीज काय येणार? 4. म्हणजे त्रिकोणात किती आली? 4 आले पहा. 4. हा, आता आपल्याला विचारसाठी कोणतं चिन्ह, कोणता अंक वापरला सांगा? 1. त्रिकोणासाठी 4 आणि चौकोनासाठी 5. 5. पर्याय जे क्रमांक 2. 2 ओके. आता प्रश्न क्रमांक 10 पहा. 31 बरोबर चौकोन आणि वर्तुळ म्हणू आपण. आत केंद्रबिंदू आहे म्हणून त्याला आपण गोल न म्हणता वर्तुळ म्हणूया. 63 ला त्रिकोण आणि चौकोन आहे. मी वर लिहितो वाटल्यास. 31 ला काय आहे? चौकोन आणि गोल. वर्तुळ आहे. 63 ला काय आहे पहा? त्रिकोण आणि चौकोन. आता या गोष्टीवर तुमच्या लक्षात आलं असेल की चौकोनाची किंमत काय असेल रे? चौकोनाची इथं चौकोन आहे, इथं चौकोन आहे, इथं तीन आहे. चौकोनासाठी 3 अंक बरोबर. त्यानंतर वर्तुळासाठी कुठला अंक असेल? 1. बरोबर. आणि कोणासाठी कुठला असेल? 6. बरोबर. आता ही पदावली आपल्याला सोडवायची बघा, ही पदावली. हे मग चौकोनासाठी किती लिहू? 3. वर्तुळासाठी 1. गुणिले 20. 20. त्यानंतर त्रिकोणासाठी 6. चौकोनासाठी 3 3. गुणिले 11 11. अधिक चौकोनासाठी 3. आता पहिल्यांदा आपण गुणाकार करूया. 0ला 0, बेक 620 गुणाकार. 620. त्यानंतर हा गुणाकार करू. 11 त्रिक 3, 11 66 आणि 3 69 93 आणि 3. दशक बेरीज करून 9 अधिक 2 11. आता शतक स्थानची बेरीज 6 7 13. आता 1316 उत्तर आलं. मग एक साठी काय आहे? वर्तुळ. वर्तुळात बिंदू. चौकोन. वर्तुळात बिंदू. साठी वर्तुळ. आणि 6 साठी त्रिकोण. अशा संख्या पर्याय कोणत्या क्रमांक पर्यायात 4. आहे रे? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 11 ते 13 साठी बघा, एक तुम्हाला अंक आणि अंकासाठी ठराविक तुम्हाला चिन्ह दिलेले आहे. आता पहिलाच आपण 11 सोडवूया. आता हे डॉलर सिम्बॉल आहे. डॉलरच्या सिम्बॉल साठी कोणता अंक आहे पहा? 8 आहे. मग मी अंशात डॉलरच्या जागेवर 8. छेदामध्ये गॅमा आहे. मग गॅमा साठी 2 आहे. बरोबर. आधी त्यानंतर असा अर्धगोल आहे. आता अर्धगोलासाठी 9 आहे. बरोबर. 9. आणि त्यानंतर ह्याला काय म्हणतात? लॅम्बडा का काय म्हणतात? हा, या लॅम्बडासाठी कोणता आहे? 3. मग हे सोपं आहे उलट. 1 बे 2 चौक 8, 3 1 3, 3 3 त्रिक 4 अधिक 3 बरोबर 7. 7 आणि 7 साठी पर्याय चिन्ह आहे पर्याय क्रमांक 3 आहे. 3.
हा, ओके. आता इथं बघा काय आहे, कुठलं सिम्बॉल आहे? स्टार. स्टार. चार. चार. या स्टार साठी काय आहे? चार. 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 त्यानंतर हे कोणते सिम्बॉल आहे बघा? पाच. त्याच्यासाठी शिल्लक त्याच्यासाठी 5 आहे. याच्यासाठी 5 आहे. वजा गॅमा दोन. त्याच्यासाठी 2 आहे. 2. 2 आहे. मग 20 20. आणि 20 वजा 2 18. 18. 18 मध्ये 1 साठी 20 बीटा आणि 8 साठी डॉलरचं सिम्बॉल आहे. बीटा आणि डॉलर एक पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. 13वा प्रश्न. पैकी कोणता चिन्ह गट मूळ संख्यांचा गट दर्शवतो? आता बघूया आपण एक. बीटासाठी काय आहे? 1. गॅमासाठी 1. 2. 2. लॅम्बडासाठी 3. 3. या सिम्बॉलसाठी 3. 5. 5. 5 आणि या खोलीसाठी 7. 7. आता मला सांगा, या सर्व मूळ संख्या आहेत का रे? नाही सर. नाही. कारण एकही संख्या मूळ नाही. बाकीच्या जरी मूळ असल्या तरी एक ही मूळ ही नाही, संयुक्त ही नाही. त्यामुळे हा चिन्ह गट मूळ संख्यांचा गट दर्शवत नाही. मग आता कोणता दुसरा गॅमा, त्यानंतर लॅम्बडा 3, त्यानंतर हे 5. 5, 7, अर्धगोल 9. याच्यामध्ये 9 ही मूळ संख्या नाही, ही संयुक्त संख्या आहे, कंपोजिट नंबर आहे. त्यामुळे हा सुद्धा मूळ संख्यांचा गट दर्शवत नाही चिन्ह गट. हा पण ड्रॉप झाला. चला पुढचा घेऊ. 1 2 3 4. गॅमासाठी 2. 2. लॅम्बडासाठी 3. 3. पुन्हा त्या 5 आणि आणि खोलीसाठी 7. 7. हा, ह्या सर्व आणि मूळ संख्या सर्व हा सर्व मूळ संख्या आहे तो मूळ संख्यांचा गट दर्शवतो. म्हणून पर्याय क्रमांक 3. साठी बघा वेगळ्या त्याच्यासाठी चिन्ह आहेत. आता पहिल्यांदा प्रश्न आपण 14वा पाहूया. आता यू कोणता आहे रे? 1. त्यानंतर उलटा यू 2. 2 गुणिले, आता यू च तोंड डावीकडे आहे 4. 4. त्यानंतर यू च तोंड उजवीकडे आहे 3. आता पदावली सोडवूया. पदावली सोडवताना पहिल्यांदा कंस सोडवायचा आणि कंसामध्ये पहिल्यांदा गुणाकार क्रिया करायची. मग 2 चोक किती? 8 2 दुने भागिले 3. कंस सोडवला 8 अधिक 1 9 भागिले 3 आणि 9 ला 3 बघलं 3 आलं. 3 म्हणजे पर्याय क्रमांक तोंड. 4. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघूया. उलटा व्ही आहे पा. मग या उलट्या व्हीची काय आहे? 6 भागिले उजव्या बाजूला तोंड असणारा यू आहे 3. पुन्हा व्ही 5. त्यानंतर उलटा यू 2. आता पहिल्यांदा भागाकार क्रिया करू.
भागिले 3 3. दोन. हा दोन. बरोबर. भागिले भागिले 2. पुढचा हाय असं घेतो. ते 5 10. म्हणाले. गुणाकार क्रिया करूया. 5 दुनी 10 10. आणि 10 आणि 2 12. 12. 12 पर्याय क्रमांक 3. आणि 2 साठी मग सव्वाचा येऊन उलटा येऊ कुठं आहे रे? पर्याय क्रमांक 3. तुम्ही चुकीची उत्तर सांगताय. पर्याय 3 मध्ये आहे का तसं रे? उलटा येऊन सव्वाचा येऊन उलटा सर येऊ. ते पर्याय क्रमांक नाही 3 मध्ये. कुठल्याच पर्याय क्रमांकात नाही सर. तुम्ही याच्यावरून मला असं वाटतं मागची उत्तर बघून सांगताय असं मला वाटायला लागले बरेच विद्यार्थी. तुम्ही कळतंय सर उलटा येऊन सव्वाचा येऊ असा पर्यायच नाही. मग त्याच्याकडून चूक इथं दोन्ही पण उलट येऊ चालतं. इथं काय पाहिजे? एक असा योग एक असा योग पाहिजे होता. हा सर. तेवढी दुरुस्ती करून राहतो मध्ये. तिसऱ्या पर्यायात एक सव्वाचा येऊन एक उलटा येऊ करायचा. अशा पद्धतीने आपला हा 5.4 आहे. आता लगेच 5.5 घेऊया. ती पण अतिशय सोपं आहे. मग उद्या सकाळच्या तासाला आपल्याला लयबद्ध मांडणी घेता येईल. एका सांकेतिक भाषेत बघा आता WORD हा शब्द कसा लिहिलेला आहे? XNSC. मला सांगायचं काय तुम्हाला दिसतंय ते? सर डब्ल्यू च्या आधीचा डब्ल्यू नंतर एक्स येतो. ओ च्या आधी येतो. ओ च्या ह्याच्यात एक वजा करून 3 येतं. आजच्या ह्याच्यात एक मिळवून यश येतं. एक मला एका खाली देतो. आता डब्ल्यू झाल्यावर एक्स असतं ना? नाही सर डब्ल्यू चा क्रमांक 23. आणि एक्सचा बरोबर आहे. एक्स चा क्रमांक न लिहिता डायरेक्ट असं सांगा मला. 24. तुम्हाला सर, ABCD W पर्यंत पर्यंत सर डब्ल्यू नंतर असतं एक्स. हा डब्ल्यू झाल्यावर एक्स असतं सर. ना? ओ नंतर येत असतं का ओच्या आधी येत असतं रे? ओच्या आधी. ओच्या हा आधी. हा. ओच्या आधी परत असतं म्हणजे ये आल्यानंतर ओ असतं. आजच्या त्यानंतर नंतर आर यस नंतर असतं. नंतर आणि इकडे सी नंतर सी नंतर डी म्हणजे डी च्या आधी सी असतं. आता बघा HELP. आता इथं जसं बाण आहे तसंच मी बाण दाखवतो इथं. खालच्या दिशेनं, वरच्या दिशेनं, खालच्या दिशेनं, वरच्या दिशेनं. आता एचच्या खालच्या दिशेनं म्हटल्यावर एच नंतर कोणता अल्फाबेट आहे? ABCDEFGHI. आय. आता ई च्या अगोदरच बघायचं. डी. एल नंतर एम. सी च्या आधीचं IDMO आहे का? क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. ऑप्शन नंबर 4. हा पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न दुसरा. एका सांकेतिक भाषेत बघा आता इथं मी लिहितो POPCORN. हा कसा लिहिलेला आहे? PPONOCR असा लिहिलेला आहे. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये HARBOUR कसा लिहिला जाईल? याकडे घेतलीत बघा याकडे. पहिला, तिसरा, पाचवा, सातवा आणि पुन्हा त्याच क्रमाने राहिलेलं OCR. तिसरा
आर, पाचवा ओ, सातवा आर. आर कोणाला घेतलं ए, ए बी त्यानंतर राहिलं बी बी आणि शेवटी राहिलं यू. यू यू एच आर ओ आर ए बी यू. ए बी यू पर्याय क्रमांक 1. हा पर्याय क्रमांक पर्याय 2 सर. क्रमांक 1. एक नाही पर्याय क्रमांक 2. शेवटचं. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. हा पर्याय क्रमांक 2 येतो. पर्याय क्रमांक 2 सर. बरोबर. एका सांकेतिक भाषेत बघा आता सांकेतिक भाषेमध्ये काय लिहिलंय POT कसं लिहिलेलं आहे PUOTTQ त्यानंतर OUT कसं लिहिलंय पा OUVTP. आता याच्यावरनं तुमच्या लक्षात पण त्यांच्या हे पी आहे ते येतं 1 नंबरला हे 3 नंबरला आहे आणि हे टी आहे ते हे 5 नंबरला आहे. इथं पण बघा ओ 1 नंबरला आहे, यू 3 नंबरला आहे, टी 5 नंबरला आहे. बरोबर ना? हो सर. हो सर. बघा हे हित आहे, हे हित आहे आणि हे हित आहे. आता मधलं जे अल्फाबेट्स आहे ते कोणते लिहिले आहेत बघा. आता इथं पी नंतरचं आहे का नाही ते क्यू शेवटी लिहिलेलं आहे. पी नंतरचं क्यू शेवटी लिहिलेलं आहे. त्यानंतर ओ नंतर आणि टी नंतर कोणतं असतं यू येतं तसे ते केलंय बघा. ओ नंतर पी शेवटी लिहिलेलं आहे, यू नंतरचं व्ही इथं मध्ये लिहिलेलं आहे आणि टी नंतरचं यू इथं लिहिलेलं आहे. समजतंय ना? हो सर. आता आपण तुला जे विचारलं आहे ते बघूया. CUT. आता मी काय करतो 1 नंबरला C, 3 नंबरला U, 5 नंबरला T. आता सी नंतर जे येणार आहे ते शेवटी लिहितो. सांगा सी नंतर कोणतं असतं रे? डी डी. डी. बरोबर. आणि यू नंतर काय असतं रे? यू नंतर व्ही व्ही. 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 नंतर यू यू. उत्तर कुठे? CUU VTD. पर्याय क्रमांक 3. बरोबर. पर्याय क्रमांक 3 आहे. 3. हा ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. HER हा शब्द कसा लिहिला आहे? QQDDGG. ओके. तर याच सांकेतिक भाषेमध्ये DOLL ओ हा एल एल शब्द कसा लिहाल असा प्रश्न आहे पहा. आरच्या आधी क्यू येतं सर, तर ते पहिल्यांदा घेऊन 2 वेळा क्यू क्यू लिहिलंय. ईच्या आधी डी येतं, मग ते 2 वेळा डी मला डी पण लिहिलंय. दाखवू द्या. एकच मिनिट. अंक दिले आहे. या दोघांची जोड करतो आणि दाखवतो. बरोबर का? हा सर. आरच्या आधी क्यू येतं म्हणून 2 वेळा क्यू दिला. डी नंतर ई ईच्या असतं ना? आधी डी येतं. हा असं बाण दाखवलं आणि तर जी नंतर असा बाण दाखवला. मग आता मी बघा आता इथं असं करतो बाण आहे असं. मग डी च्या अगोदर काय असतं? सी सी सी. सी. सी सी. द्यावं लागेल. बरं. पर्याय क्रमांक 4.
हा बोला ना. ओच्या ओच्या आधी आधी यन येतं मग यन दोन ओच्या वेळा आधी लिहिलं. ओच्या अगोदर यन ओच्या आधी यन यन दोन वेळा. दोन वेळा सर. यन यलच्या दोन अगोदर वेळा येतं मग ते दोन वेळा लिहिलं. यच्या आधी के आधी के एलच्या आधी के दोनदा घ्यायचं सर आणि अजून आणि एकदा. अजून एक. हा के 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 यन यन सी. पर्याय क्रमांक 4 सर. पर्याय क्रमांक 4. बरोबर. पर्याय क्रमांक 4. सृष्टी सूळ आवाज म्यूट कर तुझा. सृष्टी सूळ. आपल्या घरातील आवाज डिस्टर्ब इतर मुलांना होता का म्हणे. आपल्याला ज्यावेळेस उत्तर द्यायचे त्यावेळेस फक्त अनम्यूट व्हायचे, त्यावेळेस तुम्ही सर्व म्यूट असाल. हा ओके. एका सांकेतिक भाषेत हर्टलेस HEARTES हर्टलेस हा शब्द XY असा लिहितात. त्यानंतर LOVE लव लिस्ट LIEST हा शब्द PQ असा लिहितात. तर याच सांकेतिक भाषेत हर्टलिस्ट HEARTLIEST हा शब्द कसा लिहाल. आता काय केलंय त्याने थोडक्यात, ह्या एक शब्द वेगळा केलाय आणि लेस वेगळा केलाय. एक्स क्यू येतंय सर. हर्ट साठी एक्स ना आणि लेस साठी वाय. क्यू लव साठी पी पी आणि लिस्ट साठी. लिस्ट साठी मग हर्ट साठी आपण काय मानलं होता. एक्स एक्स मानला होता आणि लिस्ट साठी काय मानला होता. क्यू पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक 4 सर. काही मुलांना आपण लेक्चर जॉईन करताना माहित आहे आपल्या शेजारी गोंधळ चालू आहे, तरी ती मुलं अनम्यूट असतात. आणि ज्यांच्या घरात गोंधळ चालू आहे त्यांचं आम्हाला स्क्रीनवर नाव दिसते. ओके. प्रश्न क्रमांक 6. एका सांकेतिक भाषेत बघा मी शब्द लिहितो अगोदर. PLANET प्लॅनेट हा शब्द कसा लिहिला आहे. LPNATE. आता तुमच्या लक्षात आलंय का रे काय केलंय बदल. हो सर. पहिल्या दोनच्या आदल्या बदल केली. पहिल्या दुसऱ्या दोनच्या आदल्या बदल केली. दोनच्या आदल्या बदल, तिसऱ्या चौथ्याच्या आदल्या बदल आणि पाचव्या सहाव्या आदल्या बदल. अगदी बरोबर. तसंच मग युरॅनस आर्यव आणि या दोघांची SU आहे कसा पर्याय. हा बरोबर. पर्याय क्रमांक 2. सर 5 परत एकदा समजून सांगा ना. कोणतं आत्ताच हार्टलेसचं. हार्टलेस होत की. बर बघा पुन्हा एकदा काय केलंय माहिती आहे का. हर्टलेस आहे का नाही, त्याच्यात हर्ट एक शब्द आहे आणि लेस एक शब्द आहे. मग त्या हर्ट साठी एक्स घेतलंय आणि लेस साठी वाय. हर्टलेस साठी एक्स वाय घेतलाय का. हर्ट साठी एक्स आणि लेस साठी वाय घेतलाय. तसंच पुढे बघा लव लिस्ट आहे. मग लव लिस्ट साठी पी क्यू आहे. मग लव साठी पी घेतलं आणि लिस्ट साठी क्यू घेतले. तसं आपल्याला विचारलंय हर्ट लिस्ट. मग हर्ट साठी काय घेतलंय बघा वर एक्स आणि लिस्ट साठी काय घेतलंय
क्यू. क्यू. पर्याय क्रमांक 4. समजलं? हो सर. ओके. हा, प्रश्न क्रमांक 7. एका सांकेतिक भाषेत बघा आता इथे मला लिहावंच लागणार आहे. काय शब्द वाक्य आहे? सुहास पत्र लिहितो. पत्र लिहितो. लिहितो. हा, आता या PEN पेन असं लिहिलेलं आहे. आता दुसरं वाक्य आहे अमोघ गोष्ट लिहितो. गोष्ट लिहितो. 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 याच्यासाठी काय आहे? NOT नॉट. नॉट. NOT. पुढचे वाक्य आहे सुहास तो आज गोष्ट वाचतो. वाचतो. याच्यासाठी आहे GET. गेट. एका एकासाठी एक शोधूया. साधारणतः पहिल्या आणि दुसऱ्यात कोणतं कॉमन आहे रे शब्द? इथं लिहितो आहे, इथं लिहितो आहे. लिहितो साठी मग मला सांगा, लिहितो साठी कोणता अल्फाबेट येणार? लिहितोसाठी N. हा, यन इथं किंवा पण येणार आहे. यन. येणच येणार. यन. आता दुसऱ्या आणि तिसऱ्यात कॉमन कोणतं आहे बघा? दुसऱ्या आणि तिसऱ्यात अमोघ गोष्ट गोष्ट. लिहितो. गोष्ट. हा, इथं गोष्ट शब्द आहे, इथं गोष्ट शब्द आहे. मग गोष्टसाठी कॉमन अल्फाबेट कुठला आहे दुसऱ्या आणि तिसऱ्यात? इथं टी आहे, टी आहे. टी येणार. आणि पहिल्या आणि तिसऱ्यात काय? इथं सुहास आहे, इथं सुहास आहे. मग कॉमन अल्फाबेट कोणता आहे पहिल्या आणि तिसऱ्यात? ई. इथं पण ई आहे, इथं पण ई आहे. ई. हा, आता आपल्याला काय विचारलेलं आहे? अमोघ पत्र वाचतो. आता अमोघ साठी कोणतं राहिलं रे इथं? इथं अमोघ साठी ओ राहील. ओ. मग आता मी अमोघच्या तिथं ओ लिहितो. पत्र, पत्र कुठं आहे? पत्रासाठी P. मग पत्रासाठी कोणता येणार? पी येणार. आणि वाचतो, वाचतो तिसऱ्यात राहिलं बघा. वाचतोसाठी काय असणार मग? जी. जी. मग OPG असं आहे का बघा? नाहीये. सर या नीट येते. सर नेट येते. नेट येते. नेट नेट. तुम्ही नेट कसं? सर नेटच येते. अरे बाळांनो, तुम्ही काय करताय? मागची उत्तर बघताय. मला हेच तुमचं आवडत नाही. तुम्ही नाही सर सोडवलंय. सर पॉट येईल का? मला काय म्हणायचं आहे, त्यांचं प्रश्न चुकलेला आहे. हो सर. अमोघ पत्र वाचतो आहे का नाही? त्या ठिकाणी काय पाहिजे होतं? अमोघ गोष्ट वाचतो असं. मग गोष्टसाठी पी आलं असतं, पीच्या जाग्यावर मग OT जे आलं असतं. सर तुम्ही नेट उत्तरामध्ये हा सर सांगू का? सर मी सांगू का? हा सांग. अमोघ आहे का नाही ते अमोघ गोष्ट वाचतो तिथे वाक्य नॉट असं लिहितात ना. मग अमोघला एन असेल आणि पत्रला आहे का नाही वर पेनच्या इथं ई आहे आणि वाचतोला एन आहे. टी शेवट. एकच मिनिट. हा, बघ आता अमोघ साठी काय म्हटली? एन एन. हा, एन आहे. बर, पत्रासाठी ई. पत्रासाठी काय आहे? ई. कसं काय?
तिथं सुहास पत्र लिहितो तिथे बघा ना मध्ये ई आहे. पत्रला ई. अरे पण पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये सुहास असे शब्द आहे. मग सुहाससाठी ई येणार ना, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन ई आहे. ओपीजीच यायला नाही पाहिजे सर. पहिलं अक्षर आहे म्हटल्यावर मग ते मधलं अक्षर आहे तर मग तिथं मधलंच घेतलंय. तुमचं हे चुकतंय, अक्षरापाशी काय नाही. तुम्ही कॉमन पाहिलं पाहिजे. थांबा अमुक मला साठी टी येते. थांबा मला अमुक साठी मागं टी येते. 5.5 माग काय उत्तर दिले मी बघतो. हा इथं काय दिले, अमोक गोष्ट वाचतो. टी येते अमोक अमुक गोष्ट साठी. म्हणजे इथं पत्र खोडून गोष्ट करा. गायडामध्ये पत्राच्या जागेवर गोष्ट करा. अमोक गोष्ट वाचतो आणि मग अमोक साठी येण येणार, त्यानंतर गोष्टसाठी टी येणार आणि वाचतो, वाचतोसाठी काय येणार, वाचतोसाठी कुठले येणार. आता वाचतो फक्त तिसऱ्यामध्येच आहे. जी जी तीच असेल रे, ती दुसऱ्या आणि तिसऱ्यात, दुसऱ्या आणि तिसऱ्यात कॉमन टी आहे आणि गोष्ट पण आहे जी जी. जी हा मग एन टी जी कुठे आहे बघा, क्रम माग पुढे असला तरी चालतोय. सर कोणत्यातच नाहीये. कोणत्यातच नाहीये सर. अमोक गोष्ट वाचतो. बरं का, हा प्रश्नच चुकलेला असेल त्यामुळे असं होते. जाऊ दे, आपण ड्रॉपच करूया, नको वेळ घालवायला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 पहा. एका सांकेतिक भाषेत स्केल हा शब्द असा लिहिलाय. मी अगोदर स्पेलिंग येतो स्केलचं, SCALE. स्केलचं स्पेलिंग बघा, TDEMI असं आहे आणि PROUD प्राऊड याच्यासाठी कोणतं स्पेलिंग येईल किंवा कोणता शब्द येईल. अल्फाबेट एस झाल्यावर टी असतं ना, ABCDEFGHIJKLMNOPQRST. त्यानंतर सी झाल्यानंतर डी असते, पुन्हा एल झाल्यानंतर एम असते, बरोबर का. एबीसीडी हा. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, आपल्याला ऑवेल्स माहित आहेत का, ऑवेल्स स्वर, ए ई आय ओ यू. ए नंतरचा स्वर इथं दिलाय बघा, ई, आणि पुन्हा ई नंतरचा स्वर दिलेला आहे आय. आता पी नंतर कोणतं व्यंजन आहे रे, क्यू. क्यू. आर यस नंतर यस. आता ओ स्वर आहे, मग स्वरानंतर स्वर कुठला, ओ नंतर स्वर कुठला, यू. यू. त्यानंतर यू नंतर ए. यू नंतरचा स्वर ए. ए सर. ए नंतरचा व्यंजन ई. 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 आहे का पर्याय. क्यू एस क्यू ए पर्याय क्रमांक पहिला प्रयोग तर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक एक आहे बघा, क्यू एस यू ए ई पर्याय क्रमांक 1 आहे. समृद्धी पवार आवाज म्यूट कर. समृद्धी पवार. ओके. प्रश्न क्रमांक 10. एका सांकेतिक भाषेत अंडर UNDER हा शब्द RDN असा लिहिलेला आहे. आता एवढ्यातच मला सांगा, काय तुम्हाला बदल दिसतोय रे. सर मी सांगू, त्यातले हा, स्वर सांग. नाही मधला मी सांगू.
शेवटचं अक्षर लिहिलंय, नंतर मधलं अक्षर लिहिलंय आणि मधल्या अक्षराच्या शेजारचं अक्षर लिहिलंय. थोडक्यात काय केलंय, जे स्वर आहेत का नाही ए आय ओ यू हे ड्रॉप केलंय ना. हा यू स्वर आणि हा ई स्वर ड्रॉप केलाय. मग एन डी आर राहिले ते उलट्या क्रमाने लिहिले बघा. अगोदर आर, त्यानंतर डी आणि त्यानंतर एन. तसं इथं पहा व्हॅली व्ही ए डबल एल ई वाय. आता याच्यातील स्वर ड्रॉप करतो. ए ड्रॉप झाला, ई ड्रॉप झाला, ई पण ड्रॉप झाला. उलट्या क्रमाने लिहू. अगोदर वाय, त्यानंतर एल, त्यानंतर एल एल आणि डबल त्यानंतर व्ही. आहे कसा पर्याय बघा. सर हा पर्याय पहिले क्रमांक सरळ 4 क्रमाने सर. लिहिलेलं मग हा? पहिल्या ह्याच्यात सरळ क्रमाने लिहिलेलं, मग नंतर उलट कसं काय लिहायचं? सवच कुठं जावा, एनडीआर आहे. एनडीआरच्या उलट केले ना. सवचा क्रम म्हणलं की एनडीआर. आता इथं आरडीएन आहे, बरोबर ना. हो. ओके. आणि शेवटचा प्रश्न 10वा या सांकेतिक भाषेमधला. आता बघा स्पेलिंग अगोदर लिहितो. PERMANENT, परमनंट. आता हा शब्द कसा लिहिलेला आहे सांकेतिक भाषेमध्ये? TAMRP. हा सांगा आता काय केलंय. सर शेवटचा शब्द पहिल्यांदा लिहिलाय आणि पहिला शब्द शेवट लिहिलाय, मग ते मधले अक्षर जे 1 2 3 5 नंबरला आहे ते आणि मग मध्ये 2 ए नंबर आहे आणि एच्या 5 डावीकडे नंबरला आहे. हे अक्षर लिहिलेत. 5 नंबरला आहे ए ते 2 नंबरला लिहिले आणि 4 नंबरला आहे ते 3 नंबरला लिहिले आणि जे 3 नंबरला आहे ते 4 नंबरला लिहिले. त्याचं पण घेतलं आणि एक सोडून पहिलं अक्षर घेतलं. बरं मला काय म्हणायचं, मी थोडं ऑब्झर्वेशन केलं बरं का. आता पहिलं जे स्पेलिंग आहे याच्यामध्ये डबल कुठला अल्फाबेट आले रे? डबल हा एन. मग जे डबल आले ते ड्रॉप केलं. अजून कुठले डबल आले? आता राहिलं काय? PRMAT. उलट लिहिलं सर, तेच अक्षर उलट लिहिलं. हा झालं की. हा झाले. हा आता पहा फक्त क्रम उलटा लिहिलाय बघा. आता TAMRP. आणि P. हा असं केलंय, म्हणजे जो डबल आहे का नाही अल्फाबेट तो ड्रॉप केलेला आहे. आता आपल्याला दिलेला आहे अंडर UNDERWORLD अंडरवर्ल्ड. आता ह्यात रिपीट कुठलं झालंय मला सांगा. रिपीट अल्फाबेट D आणि R. D आणि R. UNEWOL. आता हा क्रम उलटा लिहितो. LOWENU. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 2 सर. पर्याय क्रमांक 2 ओके. अशा पद्धतीनं आज आपण 5.4 मधली पहिली 4 सोडून करूया आणि 5.5 आपला सांकेतिक भाषा हा घटक संपवलेला आहे. कोणाला काय अडचण असेल तर आता सांगू शकता, सर मला समजत नाही. काय होतंय माहित आहे का, साधारणतः आपण सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सकाळी 6 वाजता तास घेतोय. आता आज मला वेळ होता त्यामुळे मी एक एक्स्ट्रा तास घेतला. असा मधून आपण ज्यावेळेस मला वेळ उपलब्ध होईल त्यानुसार मी संध्याकाळी पण तास घेत राहील. 2 तास अगोदर लिंक टाकली जाईल,
त्यामुळं जर तुमच्या पालकांकडे मोबाईल असेल तर पालक तुम्हाला सांगतील की असं 2 तासाला तास वगैरे आहे, तशी कल्पना द्यावी म्हणजे कोणाचा तास मिस होणार नाही. कारण आज संख्या फारच कमी आहे अचानक लिंक टाकल्यामुळे. आपल्या टाइम टेबल मध्ये म्हणजे असा सर तास नसतो. सकाळी 6 म्हणजे रोज सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सकाळी 6 वाजता होऊन 6:45ला संपणार आणि संध्याकाळी ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला ना. अगदी बरोबर. आपलं सकाळचा तास हे फिक्सच आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सकाळी 6 ते 7, 6 ते पावणे 7. फक्त संध्याकाळी मला वेळ मिळाला की मी लिंक टाकणार 2 तास अगोदर किंवा लवकर पण टाकू शकतो. सर याच्यावर टेस्ट पाठवणार आहे का तुम्ही? याच्यावर पाठवतो की लगेच. सर हो पाठवतो. तर एनएमएसचा फॉर्म कधी भरायचा तो? बरं का, NMAचं फॉर्म तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी आपलं तास 16 महिने आणि 16 दिवस चालू होतं. अगदी पहिल्या 6-7 महिने झाल्यानंतर बऱ्याच शाळांनी शाळेतलं ऑनलाईन किंवा ऑफलाईन तास बंद केलं. एवढा कोरोनाचा वाईट काळ असताना सुद्धा परीक्षाच होणार नाही म्हणून बऱ्याच शाळांनी तास जे आहे बंद केलं. परंतु आपल्या ग्रुपमधल्या मुलांना माहित आहे की मी शेवटपर्यंत तास बंद नाही केला. मला माहित होतं कितीही काळ कठीण असला तरी परीक्षा ही होणार. आणि यंदा तर तसं कोरोनाचा वाईट काळ नाही, थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं आपली परीक्षा लेट होणार आहे, पण परीक्षा ही होणारच. NMAचं फॉर्म अजून भरलेलं नाही, शिष्यवृत्तीचं भरलेलं आहे पण तारीख फिक्स नाही. त्यामुळं परीक्षा होणार न होणार असा विचार न करता प्रत्येक तास जॉईन करा, अभ्यासाच्या प्रवाहात राहा आणि या मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग केवळ तुमच्या NMA शिष्यवृत्तीसाठी नव्हे तर भविष्यामध्ये तुम्हाला अनेक स्पर्धा परीक्षा द्यायचे आहेत. अगदी पोलीस असू द्या, तलाठी असू द्या, ग्रामसेवक असू द्या किंवा शिपाईच्या भरतीपासून अगदी MPSC, UPSC, राज्यसेवा सगळ्या परीक्षांना हाच अभ्यासक्रम आहे. त्यामुळे तुम्हाला मिळालेलं ज्ञान हे वाया जाणार नाही. त्यामुळे तास कोणताही मिस करू नका. एक वेळ शाळेतला पाठ्यपुस्तकाला तास आपल्याला जॉईन करता आलं तरी चालेल, परंतु तास मिस करू नका. सुप्रिया जगताप. सर हा ओके चालेल. तुम्हाला काय अजून काय बोलायचं असेल तर सांगा, आज वेळ आहे. सर एनएमएस आधी परीक्षा होती का स्कॉलरशिपची होती आधी? आता प्रत्येक वर्षी NMAच्या अगोदर होते नंतर शिष्यवृत्ती होते, पण या वर्षी फॉर्म अगोदर शिष्यवृत्तीचं भरले. त्यामुळं मी म्हणजे- निश्चित सांगू शकत नाही, पण कोणत्याही परिस्थितीत परीक्षा कॅन्सल होणार नाही एवढं मी सांगू शकतो. हा, म्हणजे हा गणित काय म्हणजे गणित गणितचं घेणार काय? आहे का? अरे आपण किती दिवस गणितच घेत होतो. आपलं गणित आपण नवनीत संपवलं का? आता बुद्धिमत्ता आपण संपवणार आहे. आता आपण बुद्धिमत्तेला चालू केलेला जास्त नाही दिवस झाले, साधारणतः 3 आठवडे झाले असतील. त्याच्या अगोदर 2 महिने आपण गणितच घेत होतो. काय होतं, तुम्ही बरेच विद्यार्थी विषय जॉईन झाले, पण आपलं हे बुद्धिमत्ता संपलं की आपण पुन्हा प्रश्नपत्रिका चालू करणार आहे. NMAच्या स्कॉलरशिपच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण ऑनलाईन तासाच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहे. पण आपण एक एक सिलेबस पूर्ण करत चाललोय. बोला. एनएमएस ची परीक्षा कधी होणार आहे? अरे तोच प्रश्न तुम्ही किती वेळा विचारताय. परीक्षेचं तारीख अजून निश्चित नाही, मी सुद्धा सांगू शकत नाही. 2 महिन्यानं होईल का 1 महिन्यानं होईल का 3 महिन्यानं होईल. जर फॉर्म भरलं 15 दिवसात पण होऊ शकते. अगदी वर MSC पुण्याला जरी आम्ही फोन केला तरी ती निश्चित तारीख सांगू शकत नाही. काय झालंय एनएमएस ची थोडं? बुद्धिमत्ता चालू केव्हा करायची शिकवायला? कशाचं? अशीच असते ना सर सेम, म्हणजे ती जरा सोपी असते, ही जरा अवघड असते. अरे बुद्धिमत्ता दोन्हीकडचं एकच आहे. तुम्ही आता स्कॉलरशिपचा अभ्यास करताय, बुद्धिमत्तेचा तुमचा NMAचा पण अभ्यास होतोय. त्यामुळे जास्त काय बदल नसतो शिष्यवृत्ती आणि NMAच्या बुद्धिमत्तेमध्ये. त्यामुळे तुमचा अभ्यास हा तास दोघांनी जॉईन करायचा, जे NMAला बसले जे शिष्यवृत्तीला बसले दोघांनी जॉईन करायचंय. आणि आपण जे ऑनलाईन चाचण्या रोज टाकतोय, आता आपल्या विज्ञानच्या प्रकरण सगळ्या टेस्ट झाल्यात. आता इतिहास पूर्ण झालं बघा काल. आज नागरिकशास्त्राची पहिली टेस्ट टाकली. 6 नागरिकशास्त्राचे झाले की पण आपण भूगोलच्या चालू करणार आहे. अशा आपल्या NMAच्या दृष्टीनं इतिहास, भूगोल आणि विज्ञान या प्रश्नपत्रिका आहेत. पुन्हा मी गणितच्या काढलेल्या पण टाकेन.
त्याचप्रमाणे स्कॉलरशिपच्या सुद्धा सगळ्या टेस्ट आहेत, फक्त तुम्हाला एकदम जास्त लोड होऊ नये म्हणून मी जास्त टेस्ट एका वेळेस टाकत नाही. हॅलो हा बोला. सर, तुम्ही ज्या वेळेस विज्ञानचे टेस्ट पाठवत होता ना त्यावेळेस आमचे पेपर चालू होते म्हणून मी त्या विज्ञानचे सोडवले नाहीत, आणि इतिहास आणि नागरिकशास्त्राची सोडवती. परत विज्ञानची पाठवता का आमच्या व्हॉट्सअपवर? बरं असं करूया बरं का, आता वेळ अजून भरपूर आहे परीक्षेला. आपलं भूगोल झालं की पुन्हा विज्ञान चालू करूया रिपीट, कारण बरेच विद्यार्थी नवीन जॉईन झालेत. अशी जॉईन होत राहणार. अजून एक महिन्याभरात आपला 300 विद्यार्थी होतील ग्रुपला, आता 160 165 आहेत. हळूहळू मुलं जास्त ज्यांना माहित आहे अशी वाढत जातात मुलं, त्यामुळे जी नवीन मुलं जॉईन झाली. हा आम्ही पण टेस्ट सोडवायची. हा उलट अरे 3-3 वेळा सोडवायची. जितक्या जास्त वेळा सोडवल तेवढं तुमचा सराव जास्त होणार. गेल्या वर्षीच्या मुलांना 3-3 4-4 वेळा टेस्ट सोडवलं, फार फायदा होतो. चालेल, बस करूया. जवळजवळ 7 वाजल्यात, 1 तास झालेला.